उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते। बारामतीत आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आली होती। त्यासाठी अजित पवार गेले होते। गोजुबावी इथे विमान उतरत असताना हा अपघात झाला। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीच्या दौऱ्यावर होते। आज दिवसभरात त्यांच्या 4 भव्य सभांचं आयोजन करण्यात आले होते। या नियोजित दौऱ्यासाठी ते सकाळी विमानानं बारामतीला पोहोचले, मात्र विमानतळावर उतरत असताना लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमान धावपट्टीवर उतरत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली। विमान कोसळताच त्यानं पेट घेतल्यानं ते संपूर्ण जळून खाक झाले। नागरी विमान वाहतूक महासंचालय यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बारामती इथं झालेल्या विमानाचा अपघात अत्यंत भीषण होता। या विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण 5 व्यक्ती होत्या। अजित पवार यांच्यासोबत त्यांचे एक PSO आणि एक सहाय्यक प्रवास करत होते। विमानाचं नियंत्रण करण्यासाठी 2 क्रू मेंबर्स ज्यात मुख्य पायलट आणि सहपायलट यांचा समावेश होता। DGCAनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या भीषण क्रॅश लँडिंगमध्ये विमानातील कुणीही वाचू शकलेलं नाहीये। विमानातील 5ही जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक अशी मृतांची नावं आहेत। अजित पवार यांच्यासारख्या ताकदीच्या नेत्याचा अशा अपघाती निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे।